शुभ दुपार मंडळी, शुभ दुपार. मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. आता कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, काय चाललं आहे? काय म्हणताय? काय करताय? हां, सर्वप्रथम तुम्हाला आपल्या हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आता चाललो आहे तर हा हनुमान मंदिरात पाया पडायला, दर्शन घेऊन येऊया म्हणलं. कारण वर्षातून एकदा हनुमान जयंती येते. आपण जातो, श्रावणामध्ये जातो, इतर वेळी जातो. तर आज जाऊ आणि मंदिर कुठे लांब नाही आहे, जाऊन येऊया, दर्शन घेऊन येऊया. आणि छान वाटतं कुठल्याही मंदिरात गेलं ना मंडळी, कधीही जा तुम्ही, एक एनर्जेटिक वाढतं, फुल ऑन वाटतं, एनर्जी वाटते आणि खरंच खूप छान वाटतं. आता जाऊया पटापट आपल्या मंदिरात आणि दर्शन घेऊन येऊया. बघा मंडळी, हेच ते मंदिर आपण जिथे दर्शनाला आलो आहे. 2 मंदिर आहेत तिथे, पुढे पण एक मंदिर आहे, तिथे पण जाऊ आपण. आणि इथे बघा किती छान आकर्षक सजावट केली आहे बघा. केळ्यांचे घड, नारळ, इतर फळं, सुपाऱ्या पण आहेत मला वाटतं. चला आपण जाऊया, दर्शन तर घेऊया ना. चला मंडळी, आपण इथे तर दर्शन घेतलेलं आहे आणि आता चाललो आहे पुढच्या मंदिरात. गर्दी आहे त्यामुळे मी आतलं मंदिराचं जास्त शूट नाही केलं. तर चला आता निघूया. बजरंगबलींचं दर्शन झालेलं आहे, मस्त वाटतं, फुल ऑन एनर्जी. सत्यनारायणाची पूजा देखील होती, तिथे पण दर्शन घेतलं. जाऊया आता. हे बघा, आपण आधी पण एकदा या मंदिरात आलो होतो श्रावणाच्या वेळेला. छान ना. हनुमान जन्मोत्सव देखील झाला असेल. चला मंडळी, दर्शन झालं, छान झालं. दोन्ही मंदिरांमध्ये दर्शन झालं आणि चाललो आता घरी. काय करायचं, मस्त वाटतं, काही पण बोला. मंदिरात गेलं ना की एक वेगळंच फिलिंग येतं, एक वेगळीच एनर्जी येते. हे सगळ्यांनाच अनुभव येतो, असा आहे तो. चला आता घरी जाऊया. ऊन नाही, अचानक सावली आली आहे, काळ कोण जाणे. पण मी घरातनं बाहेर पडलो त्यावेळेला ऊन होतं, पण त्यानंतर सावली आहे. टोपीचा आज तसा काही उपयोग नाही आहे म्हणा, पण ठीक आहे, कधी ऊन येईल सांगता येत नाही ना. तर पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी बोला, बजरंगबली की जय. हा आपला विद्यानगरी मार्ग. आता ऊन नाही म्हणून बरं वाटतं आहे मंडळी फिरायला, नाही तर कडक ऊन. आणि मी आज उशिरा आलो होतो नेमका. चला जाऊया आता हळूहळू घरी. समीक्षा पण आज जाईल रिक्षावर, आज उशिरा गेली. नाही अजून निघाली नव्हती. मी बोललो चला लवकर जाऊया, आजच बाहेर जाऊया. त्यांना मुलांना सुट्टी आहे, डायरेक्ट मुलांची शाळा आता सोमवारी, कारण उद्या आहे गुड फ्रायडे. इथे आता बघा, आपल्या इथे गणपतीचं पण मंदिर देखील आहे. त्या मंदिरात देखील आलो दर्शनासाठी, कारण आमचे काका इथे बसले होते. बोललो चला आता आता बाप्पांचं पण दर्शन घेऊन जाऊ, बरं वाटलं. चला आता घरी चाललो आहे. आता ऊन आलं, मग अशी सावली संपली, परत ऊन आलं. समीक्षा पण गेली, मला खाली भेटली होती, तिच्याच रिक्षात थोडा वेळ बसलो होतो आणि आता चाललो आहे घरी. हां, उन्हातनं खाली उतरायला काय वाटत नाही, पण ना वरती चढण असते ना, त्याने खूप हालत होते. आहे बाबा. असो, मंदिरात जाऊन आलो आणि आता दुपारचे वाजलेत 3:30. बघा काय ढग आलेत बघा. काल पुण्यात भरपूर पाऊस पडला होता, आता आपल्याकडे काय माहिती पडतोय का काय. वातावरण बघा, एकदम ऊन गायब झाला आणि ढग आलेत बघा. अवकाळी पाऊस पडतोय का काय. मला तनु तेच बोललो, बाबा बोलते बाहेर वातावरण बघा कसं झालंय. चला येऊन बघूया. चला
इथे टप 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 पाऊस चालू झाला आता. हो एवढ्या लवकर अजून पडला नाही आणि मातीचा वास येईल का? अजून माती भिजली नाही. हा 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 येते खरोखर येते वास. गट्टू बरोबर तनू बरोबर ना. एवढाच पाऊस पडला गेला. एवढाच पाऊस पडला. तर चला मंडळी आता झोपायची वेळ झाली आणि आता झोपूया. आज दिवसभर तुम्ही बघितलं दिवसभर पुढे म्हणजे हनुमान मंदिरात गेलो तेवढंच. तिथनं आलो नंतर मग ऑफिसचं काम होतं आणि जरा एक आपली मीटिंग होती. त्या मीटिंगमध्ये आता मोकळा झालं. बसलो आता शांत आहे. आता उद्यापासून लगातार 3 दिवस सुट्ट्या आहेत. म्हणजे मुलांना तर सुट्ट्या आहेत. उद्या गुड फ्रायडेची आणि परवा शनिवार नंतर आलं रविवार. सोमवारपासून परीक्षा स्टार्ट झालं. आता उद्यापासून 3 दिवस सरकारी लोकांना तर आराम आहे. तर असो म्हणजे तुर्तास तरी आता व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. मग अशी पाऊस थोडासा शिंतडला असं वाटत होता पडेल पण नाही पडला. नाही पडला ते बरं पण झालं. थोडा पडला असता तर अजून गरम पण झालं असतं. पण असो पण आजूबाजूच्या भागात पडतोय त्यामुळे इकडे गारवा आहे. असो मंडळी चला उद्या सकाळी उठायचं आहे. तुर्तास या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री. उद्या भेटू. आणि हो आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत ते आवर्जून सांगा. कमेंट करून सांगा. कमेंट तर येतच नाही तुमच्या. असो त्यातल्या तर आजचा जरा आनंदाचा दिवस म्हणजे त्यातल्या तर आज थोडेसे आपले सबस्क्रायबर परिवारामध्ये आपले थोडेसे सदस्य अजून जोडले गेले आजच्या दिवसात. एवढ्या महिन्यांमधलं आज थोडंसं म्हणजे 4 सबस्क्रायबर फक्त जास्त वाढले एवढंच. असू दे पण तेवढंही माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. माझ्यासाठी 1 सबस्क्रायबर देखील महत्त्वाचं आहे आणि 4 सबस्क्रायबर देखील महत्त्वाचे आहे. तर चला मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला मात्र मुळीच विसरू नका. तुर्तास या व्हिडिओमध्ये आता इथेच सांगतो. तुमची राजा घेतो. उद्या भेटू सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री.